ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांचे दर्शन, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गर्दी भयंकर आहे पण पंढरीनाथ भगवान की जय. इकडे आहे श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आतमध्ये आहे. हे सगळी गर्दीची जमलेली आहे आपल्या दर्शनाची आणि महाराजांच्या पादुकांच्या स्पर्शासाठी आणि दर्शनासाठी. विठ्ठलाच्या कृपेने आम्हाला भेटला तंबू. तंबू म्हणजे असा आहे आमचे तंबू. हे पोलीस चौकी आहे अशी, याच्या अंदर आहे. उद्या सकाळी दाखवून याच्या बाहेर तंबू उद्या सकाळी दाखवतो. रात्रभर आराम करण्यासाठी आणि झोप घेण्यासाठी आम्ही वापर केला सोलापूर ग्रामीण पोलीसच्या सिक्युरिटी चौकीचा. कळत न कळत ज्या ठिकाणी आम्ही झोपलो होतो त्याच्याच बाजूला जे मैदान होतं ते होतं रिंगणाचं मैदान. याच ठिकाणी होणार होतं आजचं रिंगण. रिंगणाच्या ठिकाणी साऱ्या वारकरी दिंड्या येऊन भजन करतात आणि वारकरी भक्ती भावामध्ये खेळ सुद्धा खेळतात, नाचतात, भजन करतात आणि गातात. सिक्युरिटीची व्यवस्था आपल्या साहेबांकडे आहे आणि साहेबांसोबत आमची थोडीफार चांगली दोस्ती झाली आहे. सकाळपासून त्यांच्यासोबत आहोत, खूप साऱ्या गोष्टी माहीत पडल्या आहेत. तर सर काही सांगू शकाल? काय बंदोबस्त चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत झालेला आहे. 16 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत बंदोबस्त आहे. वारकरी संप्रदायामध्ये चांगलं वाटतं आहे आणि यांच्यासोबत चालण्यासाठी किंवा यांच्याबरोबर राहण्याकरता एकदम खूप चांगलं वाटतं. धन्यवाद सर. सर 16 तारखेपासून डेली 24 घंटे ड्युटी करता, हे सर्वांच्या सुरक्षेसाठी आणि सगळ्या मॅनेजमेंटसाठी. तर माझ्याकडून आणि या सर्वांकडून सरांना धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस. सकाळची वेळ होती. एक साईडला रिंगणात खूप सारे गेम सुरू होते, दुसरीकडे मी टँकर बोलून टँकरमध्ये आंघोळ वांघोळ करून एकदम फ्रेश फील करत होतो.
धावत आहे. हे रिंगण आहे गोल. इकडे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी राहते. इकडून घोडे पण धावते, अश्व धावते. ज्ञानेश्वर महाराजांची हे लोक त्यांची प्रदक्षिणा मारताय यांच्या झेंड्यासोबत. जेजुरीवरून आलेल्या आबांनी मला हळद लावली. येडकोट येडकोट जय मल्हार. महाराजांची पालखी या ठिकाणी ठेवली जाते आणि याच्याच भोवताल रिंगण आणि सगळे कार्यक्रम घडतात. हेच ते मैदान. आपल्या आनंदाला आणखी डबल करण्यासाठी वारकरी इथे विविध प्रकारचे खेळ खेळतात, मजा मस्ती करतात आणि भक्तीत लोटपोट सुद्धा होतात. प्रचंड गर्दीमध्ये सगळे वारकरी रिंगण मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. आतमध्ये जाण्याचा तर माझा पण प्रयत्न होता. पालखीसोबतच्या दिंडीला विशेष महत्त्व होतं आणि त्याच दिंडीबरोबर मी आतमध्ये जाण्याचं ठरवलं आणि आतमध्ये पोहोचलो सुद्धा. लाखो वारकऱ्यांची भक्ती आणि लाखो वारकऱ्यांची गर्दी फक्त माऊलींच्या दर्शनासाठी आणि माऊलींच्या अश्वांच्या आणि त्यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी होती. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. हेच ते श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व. मानल्या जाते की संत ज्ञानेश्वर महाराज स्वतः या अश्वांवर बसतात आणि याची स्वारी करून पंढरपुराच्या वाटेने निघतात. लोक या अश्वांच्या पडलेल्या पावलांची माती घरी घेऊन जातात आणि टीका म्हणून सुद्धा लावतात. खरंच एवढ्या गर्दीत येऊन या अश्वांचं दर्शन घेणं आणि इतक्या जवळून त्यांना स्पर्श सुद्धा करणं भाग्याची गोष्ट आहे. खरंच मी भाग्यशाली आहो की मी इथपर्यंत पोहोचू शकलो. जय हरी विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराजांचा अश्व आता माझ्यासोबत आहे. जय हरी विठ्ठल. माऊलीच्या अश्वांची रिंगणात एंट्री झाल्यापासूनच भक्तांची भीड अशी तुटून पडते दर्शनासाठी की सांगता येत नाही. इतकी भयंकर भीड आणि इतकी भयंकर गर्दी दर्शनासाठी कासावीस होऊन जाते. अजून बघ ना सारखं. हरी विठ्ठल. माऊलींच्या अश्वांसोबत मी आणि दादा श्रीकांत भाऊ सोबत आम्ही सिक्युरिटी फोर्स मध्ये लागलेलो. जय हरी विठ्ठल. मजा पण येत आहे. गर्दी
दोस्तों ये है घोड़े की सिक्योरिटी में हमारा सारा दस्ता तैनात है. माऊलींच्या अश्वाच्या दर्शनासाठी खूप गर्दी आहे, पण मागून घोडा लाट मारते म्हणून थोडंसं सेफ्टी इज द बेस्ट पॉलिसी. जय हरी विठ्ठल. भाग्य लागते विठ्ठलाच्या वारीत यासाठी आणि हे अनुभव करासाठी. एवढा जोरदार पोलीस बंदोबस्त माऊलीच्या पालखीच्या सेफ्टी अँड सिक्युरिटीसाठी सोबतच एवढा मोठा क्राऊड कंट्रोल करण्यासाठी होता. कुठल्याही प्रकारची भगदड नाही मसली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास नाही झाला पाहिजे या गोष्टीची पूर्ण काळजी घेऊन पोलीस बंदोबस्त पूर्णपणे तैनात होता. फायनली मी रिंगणाच्या मैदानाच्या आतमध्ये आलो होतो. आणि रिंगणाला सुरुवात झाली होती. माऊलींच्या अश्वांनी रिंगणात धावणं सुरू केलं होतं. रिंगणामध्ये अश्वांची धाव संपल्यानंतर मी वळलो समोर ब्रह्मनादाच्या मैदानाकडे. म्हणजे त्याच मैदानात होतं, पण ब्रह्मनाद मेन समोर सेंटरमध्ये होतं. ब्रह्मनादासाठी सगळे वारकरी रिंगणाच्या आतमधील ग्राउंडमध्ये मैदानामध्ये उपस्थित झाले होते आणि सर्वांनी आपले टाळ फुल तयार ठेवले होते रिंगणात जोरदार ब्रह्मनाद करण्यासाठी. तात्या विंचूनी पण विचार केला की वाईट कामं सोडून आता मी विठ्ठलाच्या भक्तीत लागतो आणि वारीपासूनच सुरुवात करतो. तर भेटूया याच्या नेक्स्ट पार्टमध्ये. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.